उचीमध्ये घरात घुसून तरुणीचा विनयभंग, जीवे मारण्याची धमकी, पोलिसात गुन्हा दाखल. सांगलीच्या कवठे महांकाळ तालुक्यातील कुची येथे घरात घुसून एका तरुणीचा विनयभंग केला असून तिला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची फिर्याद पोलिसात दाखल झाली असून सुधाकर महादेव साठे वय वर्ष 30 राहणार कुची असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की सदरची तरुणी ही आपल्या कुटुंबासोबत कुची येथे राहण्यास आहे. तिच्या घरापासून काही अंतरावर सुधाकर साठे राहण्यास आहेत. त्यामुळे पीडिता व संशयित यांची तोंड ओळख आहे. 30 मार्च रोजी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास पीडितेच्या घरात कोणीही नसल्याची संधी साधून त्यांनी प्रवेश केला व हाताला धरून आतील खोलीत ओढून नेऊ लागला. तिने आरडाओरडा केली असता शिवीगाळ करून तिचे तोंड दाबून धरून कोणाला सांगितले तर जीवे मारण्याची धमकी दिली. मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य त्याने केले. त्यावेळी आरडाओरडा ऐकून मुलीच्या वडिलांनी घरामध्ये धाव घेतली असता सुधाकर साठे हा पळून गेला. सुधाकर साठे याच्या विरोधात कवठे महांकाळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. महाराष्ट्र वेद न्यूज ब्युरो रिपोर्ट, कवठे महांकाळ.